नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट कपडावरती आपल्याला बोटनेक ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करता येईल ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे। आपल्याला हा जो बोटनेक ब्लाउज आहे बॅक साईडला बोटनेक बनवायचा आहे आणि फ्रंट साईडला कटोरी ब्लाउज बनवायचा आहे। ते सगळं मी इथे पेपरचा कुठलाही वापर न करता डायरेक्ट कापडावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं ते इथे तुम्हाला दाखवत आहे। तर बघा इथे बाही कटिंग दाखवणार आहे। तर बघा बाही उंची घेतलेली आहे। आता दंडघेर प्लस आपण 2 इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। तर आता इथे वरपासून खालपर्यंत 2.5 इंचाचं एक मार्किंग करायचं आहे। त्यानंतर इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे। इथे सरळ लाईन टाकून 1.5च्या 2 खुणा व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। तर पहा इथे आपल्याला इथे एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे सरळ 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला। तर पहा इथे आपल्याला आता पट्टीच्या मदतीने जर तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही आकार देऊ शकता किंवा जर नसेल तर तुम्ही ज्या पद्धतीने बाहीचा आकार देता सेम त्या पद्धतीने इथे तुम्ही बाहीचा आकार दिला तरीही चालेल। तर बघा इथे मी बाहीचा आकार देऊन घेत आहे। या पद्धतीने तुम्ही बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बाहीचं कटिंगही लगेच आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। बघा इथे 1 मीटर कापड होता, हा जो कापड आहे 1 मीटर कापड आहे। 36 साईजचा ब्लाउज आहे। पहा इथे 36 साईजचा ब्लाउज आहे आणि कापड 1 मीटर लागेल याला, कारण 3/4 स्लीव्ज आहेत आणि डायरेक्ट कटिंग आपल्याला पिसावरती करायचे आहे। बऱ्याच जणांना असा गैरसमज होतो की 80 मध्येच डायरेक्ट कपडावरती जमेल, तर तसं नाहीये मैत्रिणींनो। 1 मीटर कापड असेल तरच तुम्ही कापडावरती कटिंग करायचा प्रयत्न करा, कारण तुमच्याकडे कापड जर कमी असेल आणि तुम्ही कापडावरती कटिंग करण्याचा प्रयत्न कराल तर नाही जमणार आहे इथे तुम्हाला। तर पहा हा जो कपडा आहे तो बाकीचा उघडा करायचा आणि या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आपल्याला। तर बघा आता हा जो आहे डबल फोल्ड कपडा मी घेणार आहे आणि याच्यावरती बॅक पार्ट मला कटिंग करायचा आहे। मी फक्त इथे पेपर आपला कपडा व्यवस्थित बसावा यासाठी 4 पदरी कपडा करून घेतलेला आहे। फक्त आपल्याला डबल फोल्ड कपडा लागणार आहे पार्ट कट करण्यासाठी। तर बघा इथे 15 इंचाची पाट आहे, खाली अर्धा इंच कटिंग जाणार आहे, त्यामुळे मी इथे 15.5 उंची घेतलेली आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला कंबर घ्यायचं आहे। कंबर आहे 31, तर 31चा अर्धा आहे 15.5, 15.5च्या अर्ध येतं 7.25। तर 7.25 मध्ये आपल्याला 3 ॲड करायचे आहेत, 9:15, 10:15 आणि 11:15। तर आपल्याला कंबरेची घडी इथे मिळालेली आहे 11:15ची। तर बघा इथे 11:15ची आपण कंबरेची घडी घेतलेली आहे। आता शोल्डर आहे आपलं 15.5, तर 15.5चं अर्धा आहे 7:15। तर इथेही शोल्डर आपलं 7.15 आपण इथे घेणार आहोत आणि त्यानंतर इथेही 7.15ची खूण करून घ्यायची आहे। इथे 7 इंचाचा आपल्याला बगल घ्यायची आहे। तर बघा इथे बगल मी 7 इंचाची घेणार आहे। त्यानंतर याचा अर्धा भाग करायचा आहे, अंदाजे अर्धा केला तरीही चालेल किंवा मेजरमेंट घेऊन अर्धा केला तरीही चालेल। तर इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा या पद्धतीने मी इथे तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे। आता इथे तिरकी लाईन टाकून शोल्डर घेतलेला आहे 3 इंचाचं। इथे आपण सरळ लाईन टाकणार आहोत। इथे आपली घडी आहे 11:15ची, इथे 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा बाहेर काढायचा आहे। 12:15ची घडी आपण इथे घेणार आहोत। तर बघा इथे 12:15ची घडी घेतलेली आहे आपण। त्यानंतर आपल्याला बगलेचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी पट्टीचा वापर करणार आहे। तर बघा इथे 12:15 टेप ठेवलेला आहे आणि 2 इंचाचं इथे शिलाई मार्जिन सोडायचं आहे। बघा या पद्धतीने 1 इंच कधीही बाहेर काढायचं। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाउज शिवतो ना, तर त्यावेळेस 1 इंच बगलेपाशी कपडा आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे। म्हणजेच आपलं शोल्डर ज्यावेळेस शोल्डरची रुंदी वाढते तर मग आपला इथे बगलही वाढल्या जाते आणि बगल वाढल्यानंतर आपला 1 इंच बाहेर काढणं गरजेचं आहे। तर बघा इथे बगलेचा आकार मी या पद्धतीने देऊन घेतलेला आहे। आता याचं फक्त आपल्याला पाठ कट करायची असल्यामुळे या पद्धतीने मी फक्त पाठीचाच कपडा कट करणार आहे। फ्रंटचा कपडा सध्या कट करायचा नाही। फ्रंटला आपण नंतर वेगळं कटिंग आहे तेही तुम्हाला दाखवते, कुठे काय आणि कसे चेंजेस करायचे तेही तुम्हाला समजावूनच सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो इथे मी काय करत आहे, पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे। पाठ आपली इथे कट करून झालेली आहे।
त्यानंतर इथे शोल्डरचे जे आहे नॉच टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा टेप हातात घेण्याची गरज पडणार नाही. तर ह्या बॅक पार्टवरून आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. इथे अगोदर हे खालचा जो भाग आहे कमी जास्त असेल तर तो एकदा सरळ करून घ्यायचा आहे. तर पहा मी इथे सरळ करून घेतलेला आहे. त्यानंतर हा बॅक पार्ट ॲज इट इज जशास तसा आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. बघा इथे मी जशास तसा इथे ठेवून घेतलेला आहे. सरळ लाईन टाकून घेऊयात इथे ज्या ठिकाणी आपलं शोल्डर होतं त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला इथे बघा आपलं शोल्डर किती होतं 8.5, तर 8.5 मधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. तर मी इथे 1.5 इंच मायनस केलेला आहे. आणि हा जो बगलेचा भाग आहे जिथे आपण 1.5 इंचाची खूण केली होती तिथे मांडायचा आहे. या पद्धतीने शोल्डरची खूण करायची आणि राहिला भाग आपल्याला इथे बगलेचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. बघा इथे बगलेचा भाग जसा आहे तसा मी इथे ड्रॉ करून घेणार आहे. त्यानंतर खालचाही भाग सेम त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मी हा खालचा भागही ड्रॉ करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला गळा, क्रॉसपट्टी आणि कटोरी याची मेजरमेंट व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे मी अगोदर या पद्धतीने एक सरळ लाईन टाकणार आहे. त्यानंतर इथे बगलेचा हा जो भाग आहे याचीसाठीही आपल्याला सरळ लाईन टाकायची आहे. इथे अर्धा इंच मी आतल्या साईडला येणार आहे. या पद्धतीने अर्धा इंच आतल्या साईडला आल्यानंतर बगलेचा जो आतला भाग आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आतल्या बाजूचा जो भाग असतो तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा इथे 2 इंचाचं शिलाई मार्जिनची आपण खूण करून घेऊयात. आणि त्यानंतर या पट्टीच्या मदतीने मी या पद्धतीने हा जो बगलेचा भाग आहे तो ड्रॉ करून घेणार आहे. फ्रंटचा गळा जो आहे तो 6 इंचाचा आहे. तर 6 इंचाची खूण करून घेणार आहे. आणि त्यानंतर जो उरलेला पोर्शन आहे याचा मी बॉक्स करून घेणार आहे. शोल्डरच्या नंतर जो उरलेला भाग आहे याचा आपण बॉक्स करून घ्यायचा आणि या पद्धतीने गोल आकार आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी. आता क्रॉसपट्टी, तर गळ्याकडच्या बाजूला आपल्याला 4 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि या बाजूला 3 इंचाची क्रॉसपट्टी. या पद्धतीने मी क्रॉसपट्टी टाकून घेत आहे. पहा इथे मी क्रॉसपट्टी टाकून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला या पद्धतीने असं क्रॉसपट्टीचा आकार टाकून घ्यायचा आहे. सरळ व्यवस्थित लाईन टाकून घ्यायची आहे. आता आपली कटोरी किती इंच आहे, तर कटोरी आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचाची एक खूण करून घेतलेली आहे. सरळ उभी एक लाईन टाकायची आहे आपल्याला. इथून 2.5 इंचाचा एक भाग द्यायचा आहे. वरतून 5 इंचाची खूण करून घ्यायची आहे. तर बघा हे तीनही भाग आता एकमेकांना व्यवस्थित मिळतील याची काळजी घ्यायची आहे. तर इथे थोडंसं मिळत नाही तर व्यवस्थित आकार येण्यासाठी मी इथे थोडंसं या पद्धतीने आकार दिलेला आहे. या कारणास्तव कधी कधी कटोरी थोडी मोठी होऊ शकते, पण इथे आकार व्यवस्थित येत नसल्यामुळे या पद्धतीने मी टाकून घेतलेला आहे. आता हा जो खालचा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा साईडचा भागही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक एक करून सगळे पार्ट आता मी वेगळे करून घेणार आहे. तर बघा इथे या पद्धतीने बगलेचा भाग कट करून घेतल्यानंतर हा साईडचा कपडा वेगळा होणार आहे आपला. पहा इथे मी हा बगलेचा भाग कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा शोल्डर कट करून घेतलेला आणि नंतर हा गळ्याचा जो भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर पहा मी इथे गळा कट करून घेतलेला आहे. ही पट्टी जी आहे मधून वेगळी करायची, म्हणजे आपल्याला इथे बटन पट्टीसाठी पट्टी पुरते ती. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. तर मी इथे क्रॉसपट्टीचा भाग लगेचच कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कटोरीचा भागही इथे मी कट करून घेणार आहे. आता या कटोरीचं कस्टमरला 2 पीस कटोरी ब्लाऊज शिवायचा होता, तर त्यांनी 2 पीस कटोरी मला इथे सांगितलेलं होतं. 2 पीस याचं कन्वर्ट मी लगेचच करून घेणार आहे पेपरवर. तुम्हाला जर हवं असेल मैत्रिणींनो तर 2 पीस पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचं त्याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला हवा असेल तर अपलोड करेल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मला याचं पूर्ण कटिंग हवं आहे, तर सविस्तर याचं मी 2 पीसचं कटिंग तुम्हाला दाखवेल. तर बघा इथे या ठिकाणी हा जो कटोरीचा भाग आहे तो मी इथे या पद्धतीने वाढवून घेतलेला होता. डायरेक्ट
कापडावरती वाढवणं शक्य नाही. फक्त कटोरी वाढवायला याला कसं असतं की अगोदर आपली रेग्युलर कटोरी वाढवायची आणि त्याला कन्वर्ट करून पुन्हा आपल्याला इथे दुसरी 2 पीस कटोरी बनवावी लागते. एवढ्यासाठी आपला बराच पेपर वेस्ट जाईल किंवा आपला कपडा बराच जो आहे तो वेस्ट जाऊ शकतो. त्यामुळे मग मी इथे पेपरवरती कटिंग केलेलं आहे. जर तुम्हाला साधी कटोरी हवी असती तर एवढ्या भागामध्ये सहज साधी कटोरी वाढवणं शक्य झालं असतं, पण साधी कटोरी वाढून पुन्हा कन्वर्ट करणं शक्य झालं नसतं. म्हणून मग मी इथे 2 पीस कटोरी पेपरवरती कटिंग करून घेतली आणि ती इथे ड्रॉ करून जशास तशी ड्रॉ करून घेणार आहे. खूप अप्रतिम इथे ही कटोरी बसते. बऱ्याच कस्टमरला माझ्याकडे जे प्रोफेशनल कस्टमर आहेत, म्हणजे ज्यांचा बिझनेस किंवा डॉक्टर किंवा टीचर असे जे लोक आहेत माझ्याकडचे कस्टमर, त्यांना ही प्रत्येक माझे जे कस्टमर आहेत त्यांना ही कटोरी खूप आवडते आणि खूप सुंदर लुक येते ह्या कटोरीनं आणि ब्लाऊजला फिनिशिंगही खूप सुंदर येते. म्हणजे जो आपल्याला बऱ्याच जणांना कटोरी ब्लाऊज नको असतो, कारण कटोरी ब्लाऊजला टोक येतात आणि बऱ्याच जणांना प्रिन्स ब्लाऊज आवडतो, पण त्याचा जो चार्ज असतो थोडासा जास्त असतो, मग तोही द्यायला परवडत नाही. त्यांच्यासाठी ही 2 पीस कटोरी जी आहे माझ्याकडे, खूप सुंदर हे पॅटर्न आहे आणि खूप सुंदर बसल्या जातं आणि बरेच जण याला म्हणजे त्यांना आवडतं, कारण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रतीची इथे कटोरी बसते. त्यासाठी इथे ही कटोरी बरेच जण माझ्याकडून शिवून घेतात. तर बघा आता बॅक आहे कटोरी, क्रॉसपट्टी, साईडचा भाग आणि बाही सगळं आपलं इथे कटिंग करून झालेलं आहे. आता पिसावरती कशा पद्धतीने कट करायचं तेही तुम्हाला इथे दाखवणार आहे. हा जो आहे तो पीस आहे, तर कसा पीस कट करायचा तेही दाखवते. तर बघा इथे पाठीचा भाग आहे, तर तो पाठीचा भाग या पद्धतीने मी ठेवून घेणार आहे आणि आपण पाठीचा भाग लगेचच कट करून घेऊयात. तर हा पाठीचा भाग मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे साईडचा भाग मांडायचा आहे. एक एक पार्ट आपण इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि कटिंग करायचं आहे. तर बघा आता मी साईडचा भागही इथे मांडून घेते. हा साईडचा भाग मी इथे मांडून घेणार आहे. फॅब्रिक थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे, कारण थोडं कमी फॅब्रिक आहे आणि स्लीव्ज आहे त्या डिझायनर आहे, त्याच्यासाठी मग इथे कपडा थोडासा एक्स्ट्रा ठेवावे लागणार आहे. तर एकदम कट्टाकट्टी याचं कटिंग करायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही. तर बघा इथे हा साईडचा भाग मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटोरी पॅटर्न मांडून घ्यायचे आहेत. क्रॉसपट्टीसाठी आपण इथे स्लीव्ज कटिंग करून उरलेला कपडा वापरणार आहोत. तर बघा इथे या पद्धतीने हे साईडचा भाग मी कटोरीचे भाग 2 पार्ट ठेवून घेणार आहे. या पद्धतीने नाही बसलं तर आपल्याला या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे, म्हणजे दोन्ही भाग बसतायत का नाही ते चेक करून घेऊया. तर बघा इथे बसलेलं आहे. आता मी याचं कटिंग करून घेत आहे. पहा आता हाही 2 पीसचा जो सेकंड पार्ट होता तोही मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि कटिंग करून घेणार आहे याचं. पहा इथे मी कटिंग करून घेत आहे. आता हा जो भाग उरलेला आहे तो बाहीला डिझाईन बनवण्यासाठी वापरणार आहे. बघा 2 स्लीव्ज याच्यात सहज होऊन जातील. तर याचंही तुम्हाला स्टिचिंग मी दाखवणार आहे आणि क्रॉसपट्टीसाठी कपडा याच्यातूनच उरलेला मी क्रॉसपट्टीला वापरणार आहे बाही डिझाईन बनवून. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.